नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये सायली अर्जुनला विचारते काय झालं, प्रिया चौकशी होऊ देत नाहीये का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, कारण तिने बरोबर सिनियरला मॅनिपुलेट केलं. होणारी चौकशी बरोबरच तिने थांबवली. ती चैतन्य म्हणतो पण चौकशी तर प्रियाची व्हायलाच हवी ना. तिच्या स्टेटमेंटमध्ये असलेले नो पॉल्स आपल्याला समजायलाच हवेत. त्यावेळी सायली आता म्हणते आपण कुठलंही पाऊल उचललं ना तरीही प्रिया तिचा आक्रस्थाळेपणा करतच राहणार. अहो, ही तिची खूप जुनी सवय आहे. मी चांगलीच ओळखून आहे तिला. वय वाढत जातं तसं माणसाची अक्कल वाढते, परंतु प्रियाचं तसं नाही. प्रत्येक गोष्टीपासून ती अशीच पळ काढत आलीय. त्यावेळी अर्जुन म्हणतो पण मी तिला असा पळ काढू देणार नाही. पुढे अर्जुन म्हणतो सिनियर म्हणतो ना की प्रियाला ट्रॉमा आहे, मग आता तिची चौकशी ना सायकॉलॉजिस्टच्या अंडर होईल आणि सिनियर ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकत नाही. सायली विचारते काय म्हणजे मानोपचार तज्ज्ञ तिची चौकशी करणार? अर्जुन म्हणतो हो, पण त्यासाठी कोर्टाची परमिशन काढावी लागेल. तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो मी काढतो, डोंट वरी. अर्जुन म्हणतो लगेच परमिशन काढू नकोस, कारण सिनियर आणि प्रिया दोघेही खूप अलर्ट आहे. कोणतं ना कोणतं कारण काढून ते लगेचच चौकशी सुद्धा थांबवतील. काही दिवस गेल्यानंतर डायरेक्ट परमिशन काढून आपण तन्वीवर बॉम्ब्स टाकूयात. तेव्हा सायली विचारते पण मानोपचार तज्ज्ञांनी यांनी केलेली चौकशी आपण कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखवू शकतो का? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, कारण सायकॉलॉजिस्टचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये एक्सपर्ट ओपिनियन म्हणून वापरला जातो आणि प्रियाने जर सायकॉलॉजिस्ट समोर रडाड केली किंवा मला चक्कर येती असं नाटक केलं तर तिची क्रेडिबिलिटी कमी होईल. चैतन्य म्हणतो प्रियाची व्हॅल्यू सुद्धा आपोआप कमी होत जाईल. तेव्हा आता सायली म्हणते हे तर एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखं आहे. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो एक्झॅक्टली वहिनी, म्हणूनच हा अर्जुन सुभेदारांचा मास्टर स्ट्रोक आहे. तेव्हा सायली खूप कौतुकाने अर्जुनकडे पाहत राहते. दुसऱ्या दिवशी महिप्ता हा म्हणतो की डोकं खूप जड झाले, करावं काय? तेवढ्यातच नागराज तेथे जातो आणि विचारतो काय ओ महिप्त शेठ उतरली की नाही, अजून उतरली की नाही असं मोठ्याने तो त्याच्यावर ओरडतो. तेव्हा महिप्त म्हणतो ओ नागराज शेठ, अहो माझ्या डोक्यामध्ये इथे बॉम्ब बसवलेत, ते तुमच्या आवाजाने फुटतील की? तेव्हा नागराज म्हणतो फुटायलाच पाहिजे आणि फुटले आहेत त्या देशमुख बाई समोर. त्यावेळी आता महिप्त विचारतो नक्की काय म्हणायचं, कारण इथे माझं दारूने डोक भभय आणि देशमुख बाईच काय मध्येच? तेव्हा नागराज म्हणतो विसरला की काय, काल दारूच्या नशेमध्ये बघत्या दामिनीचा काही मेसेज, काही फोन वगैरे आलाय का? मेसेज आला असेल बघ, केस सोडली वगैरे काहीतरी. तेव्हा महिप जरा घाबरतो आणि म्हणतो शुभ बोलणाया मांडवाला आग लागली. नागराज म्हणतो मी शुभ बोलायचं आणि तू कसम पण वागायचं. काल तू काय केल त्या देशमुख बाईच्या ऑफिसमध्ये जाऊन, कळतं का तुला? तू काही पण बरळला आहेस, नाचलाच काय, गायलाच काय? तेव्हा महिप्तला त्यातलं काहीच माहीत नसतं. त्यालाच प्रश्न पडतो खरंच नाचलो दामिनी देशमुख बाई समोर मी नाचलो, तरीही म्हटलं दारूमुळे डोक भभनतय ते ठीक आहे, परंतु पायाचे तुकडे कसे पडले माझ्या? तेव्हा नागराज विचारतो काय करणार, काय आहेस त्या बाईचं कसम पटवणार आहेस, तिला सांग ब्र. तेव्हा महिप्त म्हणतो फोन करतो ना मी नागराज शेठ. म्हणजे माझ्यावर राग धरून जर तिने केस सोडलीच तर मला कितीला पडेल, माझ्या पोरीला कितीला पडेल? नाही बाबा, ती देशमुख देवी तर अजिबात चिडली नाही पाहिजे. मी करतो फोन असं म्हणून अगोदर तो फोनच्या पाया पडतो. लगेचच दामिनीला कॉल सुद्धा करतो, तर दामिनी दुसरीकडे कॉल रिसीव्ह करते आणि विचारते आली का शुद्ध? तेव्हा माफ करा देशमुख बाई, माफ करा. अहो तुम्ही ना वाटलं तर मला 2-4 फटके मारा किंवा तुमच्या ते पायातल पायथान आहे ना उंच टाचेच माझ्या डोक्यात टाका, पण असा राग धरू नका. मग त्याच वेळी आता तो तिला असतो. मग दामिनी रागातच म्हणते दुसऱ्यांदा दारू पिऊन तुम्ही माझ्याबरोबर बोलला आहात, काल तुम्ही काय बडबडत होता ना ते तुम्हाला तुमचं सुद्धा माहीत नाहीये. इजा बिजा आणि आता तिजा होण्याची मी वाट पाहणार नाहीये. तेव्हा महिप्त विचारतो काय करणार, तुम्ही केस सोडून देणार का? अहो तुम्ही असं करू नका, बाकीचं काही पण सांगा, मला शिक्षा द्या ना तुम्ही. नाही तर एक काम करू का, मी तुम्हाला डायमंडचा नेकलेस देऊ का? त्यावरती दामिनी हसते आणि विचारते काय हो तुम्ही लाच देताय का मला? तेव्हा तो म्हणतो मी लाच वगैरे नाही देत, पण असं माणसाने काहीतरी केल्यानंतर काय
देतात ते मग नागराज म्हणतो प्रायश्चित्त, तेव्हा महिप्त म्हणतो हो तेच प्रायश्चित्त मी करतोय. तेव्हा आता तुमची स्टाईल घ्या आणि घाला पिशवीत आणि ठेवा कपाटात, मला दाखवण्याची गरज नाही असं दामिनी जोरातच त्याच्यावर ओरडते. परत माझ्यासमोर दारू पिऊन यायचं नाही शिर्के, हे पहा मी आत्ताच सांगते अजूनही मी तुमची केस सोडली नाही, पण असं झालं तर 100% सोडीनच. महिप्त खूपच घाबरलेला असतो तर दामिनी रागातच म्हणते फोन ठेवा. तेव्हा तो म्हणतो फोन ठेवला, फोन ठेवला असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो. तेव्हा आता नागराज लगेचच इशारा करून विचारतो काय झालं. तेव्हा आहे देशमुख बाई आपल्या टीममध्ये असल्याचं महिप्त म्हणतो. सायलीला अर्जुनच्या हुशारीच खूप कौतुक वाटत असतं, त्यामुळे ती पटकनच अर्जुनची दृष्ट काढते. तेव्हा आता तो म्हणतो परत तेच. तेव्हा सायली हसते. मग चैतन्य विचारतो म्हणजे काय हे दृष्ट वगैरे काढणं चालू होतं का तुमचं. मग त्यावेळी अर्जुन म्हणतो मी यांना कित्येकदा सांगितलं मला अशी दृष्ट वगैरे काही लागत नाही म्हणून. तेव्हा आता ती म्हणते लागत नसेल पण काळजी तर मी घेणारच ना असं म्हणून ती काजळाचा टिक्का सुद्धा अर्जुनला लावायला जाते पण तो लगेचच मागे होतो. तेव्हा चैतन्य मात्र खूप हसत असतो तर अर्जुन विचारतो तू का हसतोस. तेव्हा चैतन्य म्हणतो मी कुठे हसतोय. तेव्हा सायली म्हणते बघा ना चैतन्य भाऊजी, हे मी सगळं माझ्या मनाच्या समाधानासाठी करते, तरीही हे तोंड बघा ना कसे करतायत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे टिक्क वगैरे लावायची काही गरज नाही, मी काय लहान मुलगा आहे का. त्यावेळी सायली म्हणते नसाल सुद्धा पण प्रियाला पळता भोई थोडी करू शकणारा एकटा माझा नवराच आहे, त्यामुळे मला त्याचे थोडे लाड करू द्या, मी करते ना ते करू द्यात असं म्हणून ती पटकन काजळाचा काळा टिक्का त्याच्या कानाच्या पाठीमागे लावते. चैतन्य म्हणतो वहिनी तुमचं हे मात्र बरोबर आहे, कारण प्रियाला जर कोणी सरळ करू शकतं ना तर तो फक्त आणि फक्त अर्जुन आहे. तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो प्रिया एवढं खोट बोलली आहे ना की तिला एक डायरी मेंटेन करावी लागणार आणि असं टायटल लिहावं लागणार की आज मी काय 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 खोट बोलले. तेव्हा चैतन्य आता म्हणतो जस्ट इमॅजिन कर जर ती डायरी आपल्या हाताला लागली तर आश्रम केस हा विषयच संपला. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे ब्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज प्रियाची चौकशी होणार नसेल ना तरीही आपल्याला बरीच काम आहे आणि ऑफिसला जायचं, चला ब्र आवरा पटकन. तेव्हा अर्जुन म्हणतो आज मी वर्क फ्रॉम होम करतोय. तेव्हा चैतन्य आता सायलीकडे पाहतो तर सायली लाजत असते, हसत असते. त्यामुळे आता चैतन्य विचारतो अच्छा असं आहे का, वर्क फ्रॉम होम करायचं का तुला, कर काही हरकत नाही, मला सांग ना तुझा घरातून पाय निघत नाही ते. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना दुपारपर्यंत प्रियाची चौकशीच होणार होती, त्यामुळे दुपार नंतर काम आहेत ना, मग मी दुपारीच येतो ऑफिसला, तू जा आता ऑफिसला. त्यावेळी चैतन्य म्हणतो ओके सर, मला तर जावंच लागेल ना ऑफिसला, तुम्ही या दुपारी. तेव्हा तो गंमत करत म्हणतो तुमच चालू द्या. तेव्हा सायली अर्जुन आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात, मग तो जरा गडबडतो, थोडा घाबरतो आणि म्हणतो म्हणजे तुमचं कंटिन्यू करा असं म्हणायचं, मी आपलं चाललो अशी गंमत. आता तो करतो आणि लगेचच तेथ होऊन जातो. तेव्हा सायली आता खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहते आणि गालातच हसते. अर्जुन देखील तेवढ्याच प्रेमाने सायलीकडे पाहतो. दुसरीकडे महिप्त शांतपणे बसलेला असतो. तेव्हा लगेचच प्रियाचा त्याला फोन येतो. तेव्हा प्रियाचा कॉल रिसीव्ह करत महिप्त विचारतो बोला डॉक्टर बाई बोला, म्हणजे आज काय रडगाणं गाताय तुम्ही. तेव्हा प्रिया वैतागूनच म्हणते तुमचं काय जातंय हो इथे, रोज उठून मला नवीन प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय. तेव्हा महिप्त विचारतो आता काय झालं. तेव्हा ती म्हणते अर्जुनने मला लीगल नोटीस पाठवली चौकशीसाठी, मला त्याच्या ऑफिसमध्ये जायचं. तेव्हा महिपत घाबरतो आणि ताडकन उठून विचारतो हे असं चालतं कायद्याने, असं करता येत का. त्यावेळी प्रिया रडकुंडीला येते आणि म्हणते हो असं कायद्याने चालतच असणार ना आता, पण मला असं वाटतं ना अर्जुनच्या हाती नक्कीच काहीतरी नवीन पुरावे लागलेत आणि म्हणूनच तो म्हणतोय माझ्या आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे म्हणून. तेव्हा महिप्त म्हणतो तफावत असणारच ना, ते थेड काय म्हणते खून साक्षीने केला आणि तू काय म्हणतीये.
खून त्या थेरड्याने केला मग तफावत असणार नाही. त्यावेळी प्रिया म्हणते अहो ते आहेच, पण अर्जुनच्या मनात ना वेगळंच काहीतरी सुरू आहे. मी जर त्याला उत्तर द्यायला लागले आणि फसले तर? त्यावेळी महिप्त मोठ्याने म्हणतो मग उत्तर देऊ नकोस ना तू, त्याला उलट नोटीस पाठव की चौकशीला येत नाही म्हणून. तुझा तो बाप किल्लेदार, त्याची वकिलीची डिग्री काय कामाची सांग ना. तेव्हा प्रिया म्हणते अहो एवढं बेसिक तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये, मी ऑलरेडी किल्लेदारला कामाला लावलंय. आता या वेळेला मी चौकशीशी तर टाळली आहे, पण मला ना खूप टेन्शन आलंय हो, कारण अर्जुनच्या मनात नक्की काय सुरू आहे ना हेच कळत नाहीये. तेव्हा महिप्त म्हणतो ते मला नाही विचारायचं, त्याचा शोध घेण्यासाठीच तुला त्यांच्या घरात पाठव. सुभेदार घराण्यातील बाल्कनीची सीट तुला मिळाली आहे ना, मग ते तूच शोधायच. मग रडत रडत यायचं नाही, चूप असं म्हणून तो फोन ठेवायला सांगतो. तर इकडे प्रताप हा कल्पनाला म्हणतो आज नाश्ता खूप छान झाला होता, 2 घास ना जरा मी जास्तच खाल्ले. तेव्हा कल्पना कसला तरी विचार करत असते आणि एकदम गप्प असते. तेव्हा प्रतापला ती गोष्ट समजते की कल्पना खूपच शांत आहे. तेव्हा तो मुद्दा म्हणून विचारतो अस्मिताचा काही फोन आला होता का, ती कशी आहे, ब्री तर आहे ना. मग आता कल्पना लगेचच म्हणते हो ब्री येती. प्रताप म्हणतो की बायको जर गप्प असली ना घर किती शांत वाटतं. मी मोबाईलमध्ये एखादा व्हिडिओ लावू का, म्हणजे काहीतरी आवाज तरी येईल. तेव्हा आता कल्पना म्हणते घरातील माणसांची जागा मोबाईल घेऊ शकणार आहे का, नेमकं हे बोलणं सायली आणि अर्जुन ऐकतात. तेव्हा कल्पना म्हणते आपलं घर किती हसत खेळत होतं हो, परंतु आता एकतर घरामध्ये भांडण तरी होत असतात किंवा स्मशान शांतता जरी असते घरातील सर्वांच ना असं. पूर्वीच हसणं कुठेतरी हरवून गेले. तेव्हा आता कल्पनाला लगेचच प्रताप समजावतो आणि म्हणतो चालायचंच आपल या हातात असतं का ते. तर अर्जुन लगेचच कल्पनाकडे येऊ लागतो. तेवढ्यातच आता सायली लगेचच प्रिया आणि अश्विनला आवाज देते, पूर्ण आजींना सुद्धा आवाज देत असते. तेव्हा प्रताप म्हणतो अग पूर्ण आई त्यांच्या मैत्रिणीकडे गेले आहेत बाहेर. सायली म्हणते हो का. तेवढ्यातच आता प्रिया बाहेर येते आणि विचारते काय कशाला उगीच हाका मारतीय की, तुझ्या नव्याला अजून एखादी नोटीस मला द्यायची आहेस. अर्जुन हसतो आणि म्हणतो नाही असं काही नाहीये आणि माझ्या बायकोच्या मनात एक्झॅक्ट काय चाललंय ना हे मला सुद्धा माहित नाहीये हो, पण आम्ही दोघांनी पण ठरवले की तुला रोज ना एक जोराचा धक्का द्यायचा म्हणजे द्यायचाच. आजचा धक्का पूर्ण झालाय त्यामुळे डोंट वरी बी हॅप्पी असं म्हणून अर्जुन पुन्हा तिच्यावर हसतो. कल्पना प्रताप हे दोघेही अर्जुनकडे पाहतच राहतात. प्रिया ही अजूनच घाबरते. तेव्हा सायली आता विचारते अश्विन भाऊजी कुठे आहे. तेव्हा प्रिया तोंड वाकड करतच सांगते की तो हॉस्पिटलला कधीच निघाला सुद्धा. मग सायली म्हणते हरकत नाही, आज आपण एवढे जण आहोत घरात तर एक काम करायचं का, गप्पा मारत बसायचं का किंवा एक कॉफी मारायची का. अर्जुन हसतो आणि सायलीला विचारतो काय कॉफी मारूया आहेत तुम्ही बोलताय. तेव्हा सायली म्हणते हो, कारण मला घरातील सर्वांचा मूड बदलायचा होता. म्हटलं की आता स्वतःपासूनच सुरुवात करूया आणि ही भाषा तर मी तुमच्याकडून तर शिकलीय. तेव्हा कल्पना म्हणते मला नको आहे कॉफी असं म्हणून ती निघालेली असते. तेव्हा लगेचच प्रताप अडवत म्हणतो कल्पना अगं थांब ना प्लीज, अगं किती दिवसांनंतर सर्वजण आहेत घरी, अर्जुन सुद्धा घरी ये, त्याचबरोबर मलाही फॅक्टरीमध्ये जायचं होतं तर मी दुपारी जाईल ना, फक्त 5 मिनिट थांब ना अशी तो रिक्वेस्ट करतो. तेव्हा सायली म्हणते आई तुम्हाला जर कॉफी नको असेल तर मी कोकण सरबत बनवू का, उन्हाळ्यासाठी तुम्हाला तेवढाच थंडावा. अर्जुन म्हणतो ही तर चांगली आयडिया आहे, मलाही कोकम सरबतच हवाय. सायली म्हणते आले हा. मग त्यावेळी प्रिया लगेचच म्हणते की मला कॉफी पण नको, कोकम सरबत पण नकोय, इथे थांबून उगीच मनस्ताप, त्यापेक्षा ना मी आईकडे चालली आहे. तेव्हा बाय असं अर्जुन हसतच तिला म्हणतो तर प्रिया पाय आपटतच तिथून जाते. तर आता कल्पना लगेचच विचारते हे असले प्रकार करून वातावरण नॉर्मल होणार आहे का, उगीच नुसता मूर्खपणा सगळा. तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटतं.
मग आता मूर्खपणा सगळा असं म्हणून कल्पना लगेचच तेथून निघून जाते तेव्हा अर्जुन आता लगेचच नवण्याचा प्रयत्न करतो. मम्मा थांब ना प्लीज, मम्मा थांब ना. तरीही आता कल्पना थांबतच नाही तर प्रतापला आणि अर्जुनला सायलीला खूपच वाईट वाटतं. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो चला आता मी सुद्धा निघतो फॅक्टरीमध्ये. म्हटलं होतं दुपारपर्यंत घरात थांबू जरा गप्पा मारूयात पण आता काही उपयोगच नाही, मी निघतो आता फॅक्टरीमध्ये असं म्हणून आता प्रताप निघालेला असतो तेव्हा आता लगेचच सायली म्हणते थांबा ना बाबा 2 मिनिट. तेव्हा सायली लगेचच यांचा डबा आणि कोकम सरबत घेऊन येते आणि म्हणते दिवसभर थोडं थोडं पीत रहा म्हणजे तुम्हाला उन्हाळा हा बाधणार नाही. तेव्हा प्रतापला आता खूपच छान वाटतं की सायली किती काळजी घेतीये. मग आता तो तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. तेव्हा आता प्रताप तिथून गेल्यानंतर सायली हसते आणि म्हणते पाहिलं तुम्ही बाबा माझ्या हातात सरबत घेऊन गेले. तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलं आणि या आनंदामध्ये नव्याला सरबत द्यायचं विसरलात हे सुद्धा बघितलं. हा मी असं म्हणून तो गाल फुगवूनच बसतो. तेव्हा सायली हसते आणि म्हणते तुम्हाला कधी मी विसरेन का. तेव्हा ती लगेचच डब्यामध्ये असलेला सरबत दाखवते आणि म्हणते तुमच्या डब्यामध्ये एका बाजूला बॉटल ठेवली आहे, संध्याकाळपर्यंत संपवायचा आहे हा. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो ओके बॉस. मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही ना खरंच खूप कमाल आहात मिसेस सायली, कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही खूप खुश होता. तेव्हा आता सायली म्हणते माझ्या माणसांपर्यंत जाण्याचा हा प्रवास अशा एका पावलानेच होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, प्रत्येक स्टेप ही महत्वाची आहेच. ब्र आता मी निघू का असं अर्जुन म्हणतो. सायली त्याच्या हातात डबा देते मग तो थक्यू असं म्हणून लगेचच ऑफिसला जायला निघतो. तर आता प्रताप हा सरबत घेऊन गेल्यामुळे सायलीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे प्रिया आता तिच्या माहेरी आलेली असते. तेव्हा सुमन म्हणते मागच्या वेळी आली ना तेव्हा अगं पराठेन खाताच तू गेली होती, पण आता यावेळी मी असं खाता तुला जाऊ देणार नाही. हा आता इडल्या केल्या आहेत, कशा झाल्या आहेत सांग. हा प्रिया म्हणते काकू आता ना मी तावच मारणार आहे. सुमन म्हणते खा पोटभर खा. त्यानंतर प्रतिमा म्हणते ब्र झालं तन्वी बाळा तू आलीस, कारण मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खरंच खूप धावपळ होती आणि धावती बेड झाली होती, आपल्याला काही गप्पा सुद्धा मारता आल्या नाही. तेव्हा प्रिया म्हणते अगं आई कसा आहे ना, कॉलेज असाइनमेंटचा खूप मोठा प्रोजेक्ट होता ना, त्याचीही किती काम असतात, तीही सुद्धा करायची असतात. तेव्हा प्रतिमा आता लगेच सुमनकडे पाहू लागते. तेव्हा सुमन म्हणते वहिनी आपली नवी किती समजूतदार झाली ना, तिकडे जाऊन जेव्हा इथे होती तेव्हा असं वाटायचं की खूप अल्लड आहे म्हणून, पण लग्नानंतर कशी लगेचच करत्या बाईसारखी वागायला लागली. तेव्हा प्रतिमा हसतच म्हणते हो, आणि म्हणूनच असं अधमधन माहेरपणाला यायचं सुद्धा असतं, म्हणजे मग सुनेसारखं नाही तर लेकीसारखं वागता येतं आणि भरपूर लाड सुद्धा करून घेता येतात. पण तन्वी अगं सासरी वाद टाळायचे हा पूर्णपणे. अगं अर्जुनने तुला चौकशीसाठी बोलवलं पण त्यामध्ये एवढं त्रास करून घेण्यासारखं काहीच नव्हतं. त्याने तुला जे काही प्रश्न विचारले असते त्याची उत्तर तू फक्त द्यायची होतीस ना बाळा. आता प्रतिमा तिला समजावत असते तेव्हा प्रिया रागातच म्हणते झालं म्हणजे सायलीने चुगली केलेली दिसतीये. तेव्हा प्रतिमा म्हणते नाही ग बाळा, अगं मला ना हे तुझ्या बाबांनी सांगितलं. अगं वात्सल्य आश्रम केस संदर्भात तुझा थेट संबंध आलाय ना, त्यामुळे मला ते सगळं काही सांगत असतात त्याबद्दल. तेव्हा प्रिया लगेचच विचारते म्हणजे तू मला आता जाब विचारणार का. अग आई माझ्या इथे घरी काय परिस्थिती आहे तुला माहीत आहे का, असं जरा उद्धट भाषेत ती विचारते. तेव्हा सुमन म्हणते अग तन्वी आपली आई जेव्हा आपल्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगते ना तेव्हा ऐकून घ्याव बाळा. तेवढ्यातच अश्विनचा फोन येतो आणि विचारतो झालं का माहेर, पण मग आता ती म्हणते नाही अश्विन तू ना लवकरात लवकर मला घ्यायला ये हा प्लीज. तेव्हा अश्विन विचारतो काय झालं तन्वी, तर प्रिया काहीच बोलत नाही.
उगीच रडण्याच नाटक करत म्हणते तू ये ना प्लीज. अरे काहीही झालं तरी आता तेच माझं घर आहे, येथे माहेर पण काय 5 मिनिट सुद्धा टिकत नाही. तेव्हा अश्विन विचारतो खूप अपसेट वाटते ना की काय झालं. ती म्हणते काही नाही रे, तू लवकर ये ना प्लीज. मग आता तो म्हणतो हो येतो मी लवकर, जरा थोडा वेळ थांब. तेव्हा प्रिया फोन ठेवत लगेचच प्रतिमाला म्हणते आई तुला फार काय मला सहन करावा नाही लागणार, माझा नवराना येतोय मला घ्यायला. तेव्हा प्रतिमा म्हणते माझ्या बोलण्याचा एवढा चुकीचा अर्थ काढू नकोस. तेव्हा माझ्या बोलण्याचा तन्वी चुकीचा अर्थ काढू नकोस ना अस प्रतिमा म्हणते. तेव्हा सुमन म्हणते ते राहू दे सगळा आता वहिनी, मी ना तिला बेसनाचे लाडू देते. असं म्हणून ती किचनमध्ये जाते तर प्रिया आता नाश्ता करत असते. तेवढ्यातच आता तिच्या मोबाईलवर महिप्तचा कॉल येत असतो. प्रतिमाच लक्ष सहजच आता तिच्या मोबाईलकडे जातं, त्यावर महिप्त असंच नाव असतं. प्रिया नेमका आता ते पाहते आणि पटकनच आपला फोन घेत बाहेर जाते. तेव्हा प्रतिमाला आता धक्काच बसतो, मी कुठे तरी ऐकलं आहे आणि महिप्त म्हणजे खरंच यांनीच मला सांगितलं. वात्सल आश्रम केस संदर्भात त्यांच्याकडून खूप वेळा ते ना ऐकले, मग त्या माणसाचा कॉल हा तन्वीला का आला असेल असा प्रश्न आता प्रतिमाला पडतो. सगळं आता आठवून प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती त्या महिप्तचाच विचार करत असते. तर दुसरीकडे सायलीने अगदी छान असं जेवण बनवलेलं असतं. तेव्हा विमल आता लगेचच विचारते सायली ताई अहो आज कोणी पाहुणे येणार आहेत का घरी, तुम्ही एवढं सागर संगीत सगळं जेवण बनवलं. अहो मला सांगायचं ना, मी आले असते की मदतीला. सायली म्हणते विमलताई अहो कुणी येणार नाही, आज आई आणि मी एकत्र जेवण करणार आहोत, तुम्ही घेऊन येता का त्यांना जरा. मग आता विमल म्हणते हो येते की घेऊन, आणि त्या जेवून येईपर्यंत मी लगेचच त्यांची खोली सुद्धा साफ करून ठेवते. तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे. तेव्हा सायली आता विचार करते की हे सगळं बघून आईंना आनंद होईल ना, वरवर असेल नाराजी पण हे पाहून खरंच आईंना आनंद होईल. तेवढ्यातच कल्पना आता तेथे येते. सायली म्हणते आई बसा ना बसा प्लीज बसा, हे पहा बघा मी काय काय केले तुमच्या, तुम्हाला आवडते ना तशी मटकीची उसळ, चिंचगुळाची आमटी, आणि आई मला सुद्धा खूप आवडते अशी चिंचगुळाची आमटी, आपण एकत्र बसूयात का जेवायला, मी वाढते तुम्हाला. तेव्हा कल्पना म्हणते पूर्ण आई असत्या तर मी थांबले असते पण आता मी खोलीतच जेवेन. तेव्हा सायली आता लगेचच म्हणते आई थांबा ना प्लीज. अहो असं कधीतरीच होतं की आपण दोघीही अशा एकत्र जेवायला बसतो, आणि हे ना मला एकदा म्हणाले होते की दोन जीवापाड प्रेम करणारी माणसं एकत्र जर जेवली ना तर त्याला डेट असं म्हणतात. आपण आपल्या दोघींची आज ही जेवणाची डेट आहे, आपण असं समजूयात का, आणि या निमित्ताने तुमचा मूड थोडा तरी चांगला झाला ना तर मला खूप छान वाटेल आई. तेव्हा कल्पना रागातच म्हणते मूर्खासारखं काहीही बडबडू नकोस, माझं जेवण ना माझ्या खोलीतच पाठवून दे असं सायलीवरती ओरडतच म्हणते. मग आता सायली लगेचच म्हणते आई थांबा ना हो प्लीज, आणि माझ्यावर तुम्ही कितीही रागवला असलात ना तरीही तुम्ही असा अन्नाचा अपमान नाही होऊ देणार, मला माहिती आहे आई. आई प्लीज तुम्ही जेवाल ना, असं हट्टानेच ती सारखं सारखं म्हणत असते. कल्पना आता तिच्याकडे पाहतच राहते. सायलीला खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते आई मला माहीत होतं तुम्ही जेवणाकडे तरी अशी पाठ नाही फिरवणार. तेव्हा कल्पना म्हणते इथे थांबेन मी, पण माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीस आणि मला बोलायला सुद्धा लावायचं नाही. तेव्हा सायली आता लगेचच खुश होत म्हणते हरकत नाही आई, आपण एकत्र बसून जेवणार आहोत ना, याला मी आपली निशब्द डेट असं समजेन. हा सायलीला आता खूपच आनंद होतो. मग ती आता लगेचच खुर्ची मागे घेते आणि कल्पनाला बसायला सांगते. तर आता सायली लगेचच कल्पनाला जेवण वाढू लागते आणि तिला खूप आनंद झालेला असतो, कारण कल्पना बरोबर आज खूप दिवसानंतर ती जेवणार असते. तर दुसरीकडे आता प्रिया ही जरा बाहेर येते आणि महिप्तचा कॉल रिसीव्ह करते. तेव्हा आता कॉल रिसीव्ह केल्यानंतर लगेचच ती म्हणते काय हो वाटेल तेव्हा कधीही फोन कशाला करताय, तुम्हाला काही वाटत नाही का. तेव्हा महिप्त रागातच म्हणतोय चिचुंदरे आवाज खाली कर. प्रिया लगेचच म्हणते मी ना आता किल्लेदारकडे
आलीये त्या अर्ध्या मेंदूच्या बाईसमोर तुमचा फोन वाजला आणि तिने बहुतेक ते नाव सुद्धा वाचलं असेल तेव्हा महिपतला आता धक्काच बसतो. मग आता प्रिया प्रिया म्हणते तरी नशीब तुमच्याबद्दल ना फार काही माहीत नाहीये तिला आणि म्हणून वाचलो आपण पण कशाला उगीच रिस्क घ्यायची असं म्हणून प्रिया आता महिपतलाच झापते तेव्हा लगेचच महिप्त रागात म्हणतोय किती टिवटिव करते आणि कशाला उगीच नको ती फडी सुद्धा करतेस आणि ही सगळी फडी आहे ना तू तुझी निस्त राहायची माझ्यापर्यंत अजिबातच आणायची नाही समजलं असं म्हणून तो प्रियावरच भडकतो. आता फक्त थोबाड बंद करायचं आणि कान उघडे करायचे. तेव्हा आता तुझा तो बैल कुठे आहे अस महिप्त विचारतो तेव्हा प्रिया विचारते कोण तेव्हा तुझा तो डॉक्टर नवरा कुठे आहे अस आता महिप्त पुन्हा एकदा विचारतो. ती म्हणते असेल ना कामावर आता येणार आहे मला पिकअप करायला पण का हो त्यावेळी महिप्त म्हणतो अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत हा आता फक्त ना मी सांगेन तेवढंच करायचं तुला तुझा जीव प्यारा आहे ना मग आता तुम्ही निघाल ना तेव्हा तुमची गाडी स्टेशन रोडवरून जाईल ना तेव्हा प्रिया म्हणते हो तेव्हा लगेचच महिप्त म्हणतो काहीतरी कारण काढायचं आणि नव्याला गाडी बाजूला घ्यायला सांगायचीस उतरायचं आणि तिथेच त्याच्याशी गप्पा मारत बसायचं. तेव्हा आता लगेचच प्रिया विचारते का ब्र मग आता महिप्त म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मराठीत कळत नाही का एकदा प्रश्न विचारायचे नाहीत तुला 1000 वेळा सांगितलं ना मी असं म्हणून तो अजूनच जोरात चिडतो. सांगितलं तेवढं करायचं गप गुमान गाडीच्या बाहेर उभं राहायचं आता ठेव फोन असं म्हणून तो चिडतो. तेव्हा प्रिया गुपचूप फोन ठेवते तर महिपनेकडे कल्पना आणि सायलीचा आता जेवण करून होत तेव्हा कल्पना आता आपल्या रूममध्ये निघालेली असते तेव्हा सायली लगेचच म्हणते आई अहो खरंच तुम्ही एक शब्द सुद्धा नाही बोललात. कल्पना म्हणते मी तुला अगोदरच त्याबद्दल सांगितलं होतं ना तेव्हा सायली म्हणते हो आई मला माहीत आहे पण आपण प्रवासाला जरी निघालो असलो ना तरीही अनोळखी जर माणूस असला ना शेजारी बसलेला तरीही त्या अनोळखी माणसाबरोबर आपण 4 शब्द तरी बोलतो. आपल्याकडे असलेली बाटली डबा आपण त्याच्याबरोबर शेअर करतो आणि आपल्या दोघींमधलं अंतर या अनोळखी माणसांपेक्षा कधी जास्त झालं. तेव्हा कल्पना काही उत्तर न देता तिथून निघालेली असते. सायली आता लगेचच तिच्या पाठीमागे जाते आणि तिचा हात पकडते. मग आता सायली खूपच इमोशनल होते आणि म्हणते आई माणूस जर परवा गावी गेला ना माणूस जर परगावी गेला ना तर त्या 2 माणसांमधील अंतर मिटवता येतं परंतु 2 माणसांच्या मनामधील अंतर कसं कमी करायचं. अहो आई तुम्ही माझ्यापासून फक्त एका हाताच्या अंतरावर उभ्या आहात पण तरीही आपले आवाज एकमेकींना असे ऐकू का येत नाही येत. अहो आई कुटुंब म्हणजे काय हे मला इथे आल्यावर समजलं. तेव्हा कल्पना आता सायलीच्या बोलण्याचा विचार करते तर ती खूपच इमोशनल होते आणि म्हणते आई कशी असते ना हे मला तुम्ही भेटल्यावरच समजलं हो आई तुम्हाला तो कृष्ण जन्माचा दिवस आठवतो का हो मी तुम्हाला मिठी मारून म्हणाले होते की तुम्हीच माझ्या यशोदा आहात. तेव्हा आता सगळं काही बोलणं कल्पनाला आठवत असतं ते प्रसंग सुद्धा आठवतात. कल्पना आता इमोशनल होते. मग तेव्हा त्या दोघींनी जी मिठी मारलेली होती ते सगळं काही त्या दोघींनाही आठवं होत. मग आता त्या दोघीही खूपच इमोशनल होतात. आता कल्पनाला सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होत असतो पण ती तसं दाखवत नाही. ती एकदमच कठोर सायली बरोबर वागत असते. मग सायली म्हणते माझी ही यशोदा आई माझ्याबरोबर अशी किती दिवस कठोर वागणार आहे. तेव्हा कल्पना लगेचच आपल्या रूममध्ये जाऊ लागते. ते पाहून सायली तीच या पाठीमागे जाते आणि तेथे जिण्यावरच कल्पनाला अडवत म्हणते आई थांबा ना प्लीज. मग कल्पना तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही माझ्यावर अगदी पराकोटीच प्रेम करता आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावर एवढ्या रागवल्या आहात आणि इतका राग आपल्या हक्काच्या माणसावरच करू शकतो हे मला माहीत आहे आई पण एकदा वळून बघा ना तुम्हाला तुमची तीच सायली दिसेल. एकदाच माझ्याकडे बघा ना आई प्लीज असं म्हणून ती रिक्वेस्ट करते. तेव्हा आता कल्पना तिथून जाऊ लागते तर सायली पुन्हा एकदा तिच्या पाठीमागे जाते आणि म्हणते आई
तुमच्या नावाचं जे रोप मी लावला आहे ना ते खरंच खूप छान बहरतंय आई आणि आपलं नात सुद्धा पुन्हा असंच फुलेल आणि आपल्यातलं अंतर सुद्धा असंच मिटेल माझी पूर्णपणे खात्री आहे असं म्हणून ती कल्पनाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये महिपने सांगितल्याप्रमाणे प्रिया घरी येता येता लगेचच स्टेशन जवळच्या रोडवर अश्विनला गाडी थांबवायला सांगते आणि मला उलट्या होतायत त्रास होत्य असं नाटक करत गाडी बाहेर येते अश्विन सुद्धा गाडीतून खाली उतरतो आणि तिची काळजी करत असतो त्यानंतर तो गाडीतून पाण्याची बॉटल घ्यायला जातो तर महिप लगेचच असते तेथे येतो आणि गाडीत बसलेला असतो आणि तो पटकन गाडी पुढे घेऊन जातो आणि अश्विनला धक्का देतो तर अश्विन कोसळून खाली पडतो त्यावेळी आता प्रिया लगेचच अश्विनला घरी घेऊन येते आणि आई बाबा पूर्णा आजी प्लीज लवकर बाहेर या असं म्हणते तेव्हा महिप सुद्धा त्यांच्या पाठोपाठ आलेला असतो तेव्हा आता घरातील सर्वजण बाहेर येतात तेव्हा आता कल्पना खूपच चिडते आणि महिपला म्हणते हे अगोदर सुद्धा तू केल्या तुला अर्जुन पर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून तू माझ्या नव्याला सुद्धा अटक केली होतीस लगेचच महिप म्हणतो अहो या टायमाला खरंच अपघात झाला माझ्याकडनं अर्जुन लगेचच पुढे जात त्याची गचंडी पकडत म्हणतो माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना मी उभा चिरेन अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.